I was going to the blood work for my boy. He's handicapped. How old is your son? 63. Yeah. You were taking your son to the doctor's office? Yeah. सोशल मीडियावर आपल्या दयाळू निर्णयांमुळे लाखोंच्या हृदयावर राज्य करणारे आणि दयाळू न्यायाधीश म्हणून जगभर प्रसिद्ध झालेले अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रिओ यांचं निधन झालंय. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फ्रँक कॅप्रिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडिओमुळे जगभर ओळखले जाऊ लागले. केवळ कायद्याच्या पुस्तकानुसार नव्हे तर माणुसकीच्या व दयेच्या भावनेतून दिलेले त्यांचे निर्णय अनेकांच्या मनाला भावले. त्यांच्या कोर्टातील करुणामय शैलीमुळेच ते अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय आणि लोकांच्या हृदयातील न्यायाधीश ठरले. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली. पोस्टमध्ये लिहिलं आहे की न्यायाधीश फ्रँक कॅप्रिओ यांचं कर्करोगाविरुद्धच्या दीर्घ लढ्यानंतर निधन झालंय. त्यांनी लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला. त्यांची करुणा, नम्रता आणि लोकांवरील अतूट विश्वासामुळे ते सगळ्यांचेच प्रिय होते. पोस्टमध्ये आणखी नमूद करण्यात आलं की त्यांना केवळ एक सन्मानित न्यायाधीश म्हणूनच नव्हे तर एक समर्पित पती, वडील, आजोबा, पणजोबा आणि मित्र म्हणून नेहमी लक्षात ठेवलं जाईल. त्यांच्या सन्मानार्थ आपण जगात अधिक करुणा आणण्याचा प्रयत्न करावा, जसं ते नेहमी करत होते. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार कॅप्रिओ 1985 मध्ये न्यायाधीश झाले आणि 2023 मध्ये निवृत्त झाले. डिसेंबर 2023 मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. मागील अनेक दिवसांपासून ते या आजाराशी झुंज देत होते. विशेष म्हणजे त्यांच्या निधनाच्या अवघ्या 24 तास आधी त्यांनी स्वतःच सोशल मीडियावरून लोकांच्या प्रार्थना, प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. रुग्णालयातून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले होते.